चला मॅचला होईल प्रारंभ. पहिल्या वेळेला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील सचिन पाटील मुरुंबा टीमचे सर्वे सर्वा. दोन्ही ऑफिशियल्स थोडंसं सहकार्य करायला सांगा दोन्ही टीम्सना, कारण आजच्या दिवसात आपल्याला 7 मॅच आहे कंप्लीट करावयाच्या आहेत. पहिला बॉल घेऊन सचिन पाटील आपल्या बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल घेऊन या सामन्यातील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुरी हाताचा एक आक्रमक फलंदाज शाहिद कुरेशी. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय संजय सुतार, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने कोकण विभागामध्ये यांची लढत आपल्याला पाहायला मिळते. ते 2 संघ मात्र यावेळेस आपल्याला शाहूवाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपापसात भिडताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल घेऊन संजय, समोर शाहिद. पहिलाच बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत जरूर, परंतु नो बॉल्स लँडिंग मध्ये बॉल लँड होतोय. तत्पूर्वी मात्र निश्चितच 2 धावा कंप्लीट होतील. या दुहेरीच्या मदतीने मात्र ऐनवडी टीमच्या धावफलकाचा श्रीगणेशा होताना पाहायला मिळतोय. शाहिद पहिल्याच बॉल पासून मात्र आक्रमक रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पद्धतीची फलंदाजी ते सातत्याने संपूर्ण सीझन मात्र त्यांचा जर पाहिलं ना तर लाजवाब फॉर्म मध्ये यावर्षी आहेत. संपूर्ण सीझन त्यांनी गाजवलाय. तोच सीझन त्याच फॉर्म मध्ये फलंदाजी या देखील स्पर्धेमध्ये करण्याची त्यांची संपूर्ण तयारी असेल. परंतु तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती जो गोलंदाज आहे तो देखील तितक्याच ताकदीचा आहे. त्याच्याकडे देखील पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. यावेळेस मात्र रिव्हरचा प्रयत्न, त्यामध्ये आलेलं यश आणि यश देऊन जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. यस विजय. धन्यवाद. पहिल्या बॉल वरती यश आलं नव्हतं, दुसऱ्या बॉल वरती मात्र थोडस वेगळं काहीच करण्याचा शाहिद यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॉल गेला सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, ज्या ठिकाणी 6 धावांमध्ये परावर्तित झाला. सचिन पाटील थोडस बॅकफूट वरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्च केला. हा खेळाडू आपण जर पाहिलं ना तर सुसाट भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी फलंदाजी करताना पाहतोय. अगदी मुंबई पासून कोकणापर्यंत जर पाहिलं तर या फलंदाजाची चर्चा आहे. तर आपण पाहिलं तर हा संघ प्रियांका 11 ऐनवडी या टीमच्या नावे खेळतोय, प्रतिनिधित्व करतायत. यावेळेस मात्र लो फुल टॉस ऑन साइडला मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सर 1 बाउन्स घेत मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान मात्र बाहेर 4 धावांसाठी चौकार. महत्वाची विकेट मात्र कमवली शाहिद कुरेशी. मात्र यावेळेस तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतात. पहिला धक्का लागतोय प्रियांका 11 ऐनवडी या संघाला. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा विनंती असेल.
चला या दरम्यान मात्र एक अनाउन्समेंट असेल. एक स्पर्धा येते शाहूवाडी तालुका मर्यादित, शाहूवाडी बिग बॅश लीग प्रेझेंटेड बाय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. एक्स्ट्रीम स्पोर्टने प्रेझेंट केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल 8 संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. 8ही संघामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सर्वच्या सर्व ओपनचे खेळाडू खेळताना दिसतील. संघाचे सर्व राईट्स सर्व संघ मालकाकडे असतील. संघ निवडीचे सर्व अधिकार हे देखील आपण पाहिलं तर संघ मालकांकडे असतील. जे 15 प्लेयर असतील हे सर्वच्या सर्व संघ मालकाने निवडलेले असतील. परंतु वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचं शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेटमधील एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या तालुक्याच्या बाहेरचे खेळाडू खेळताना दिसणार नाहीयेत याच्यामध्ये. येत्या 14 आणि 15 तारखेला ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. शाहीद मात्र माघारी परतले. तदनंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात अनुभवी फलंदाज मोहम्मद मिया डांगे. यावेळेस मात्र ओव्हरपी चेंडू झेल घेण्याची संधी होती. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत जरूर. पहिल्या प्रयत्नात फंबल, दुसऱ्या प्रयत्नात मात्र बॉल गॅदर होईल, बॉलची फेकी होईल. तद्वर मात्र 2 धावा निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होतील आणि टीमची टोटल या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 14 धावा. शाहिद कुरेशी मात्र 5व्या चेंडूवरती बाद होऊन माघारी परतले. तदनंतर मात्र मोहम्मद मिया डांगे, मला वाटते मोहम्मद मिया डांगे या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असेल. अनुभवाचा पुरेपूर वापर करताना मात्र आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील मोहम्मद मिया डांगे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर संजय सुतार एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच कारणाने त्यांना बॅटिंग मध्ये देखील प्रमोट केले. सलामीच्या फलंदाजांच्या भूमिकेमध्ये मात्र त्यांना मैदानामध्ये उतरवलं होतं. पाहावं लागेल या सामन्यामध्ये पहिल्यांदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील संजय सुतार. थोडं सहकार्य करा, फास्ट खेळा, दोन्ही टीम्सना विनंती असेल. षटक क्रमांक 2 साठी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती संतोष. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण फैलावताना पाहायला मिळत आहेत. घडियाळ सर्कल मध्ये आपण जर पाहिलं तर मिड ऑफ असेल, पॉइंट असेल, एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, यष्टिरक्षक आणि डीप मध्ये जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंगोव असेल, लॉंगोन असेल, डीप मिड विकेट असेल आणि स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्वैर मारा. पंच मात्र आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतात, आपल्या अनोख्या शैलीमध्ये दर्शवतात. या सिरीजचा व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावले शाहिद कुरेशीचे. यावेळेस मात्र वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, अवचितची संधी जरूर निर्माण होती, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हते. त्याच कारणाने गोलंदाजाने बॉल गॅदर केल्यानंतरही फेकी केली नाहीये. परंतु तदवर आपण जर पाहिलं ना तर एक धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होते. लेग बायच्या स्वरूपात येणार ही एक धाव. एक धावेनिशी मात्र धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 1.1 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 5 षटकांची असणारी ही लढत. यावेळी 6 बॉल, स्विंग अँड मिस. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. थोडासा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जसा बॉल पिचिंग झाला थोडासा जमिनी लगत यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालं आणि यष्टिरक्षकाने मात्र वेल गॅदर केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्या प्रकारची धाव मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडू गणला जाईल. डॉट बॉलची होईल समाप्ती. थोडंसं आता मात्र कुठेतरी धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतंय, मंदावलेलं पाहायला मिळतंय. परंतु यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मोहम्मद मिया डांगे यांचा. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जदवर बॉल कॅरी होईल, बॉलची फेकी होईल. त्यावर मात्र 2 धावा निश्चितच दोन्ही फलंदाजांनी आपल्या चांगल्या ताळमेळाच्या मदतीने मात्र कंप्लीट केलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती अर्जित होतील. धावफलक जर पाहिला तर 18 धावांवरती जाऊन पोहोचलंय. 18 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली आहे.
परंतु या सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणायचं असेल तर मोहम्मद मिया डांगे यांना देखील मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ग्राउंडला क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी, परंतु फलंदाज यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मिलोपचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेच्या मदतीने मात्र आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. या दरम्यान मात्र विकेटचं होईल पतन. फलंदाज क्रमांक 2 मात्र यावेळी तंबूच्या अस्त्राला परतताना पाहायला मिळतोय. संजय सुतार स्वतःवरती नाराज असतील, कारण फारसं काही करू शकले नाहीयेत या सामन्यामध्ये. याविरुद्ध आपण जर पाहिलं तर संतोष यांची गोलंदाजी जर पाहिली ना तर नक्कीच लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, तब्बल 12 धावा खर्च केला होता, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावफलकाला ब्रेकला लगाम लावण्याचं काम ना निश्चितच केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय संतोष यांच्या माध्यमातून. चला बॅटरचं नाव सांगायचंय. एक 12th मॅन आपल्याला अवेलेबल नाहीये इथे संजय. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय 6 बॉल मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत बॉल गॅदर होईल तद्वर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने मात्र षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 20 धावा. आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं ना तर प्रियांका 11 आयुर्वेदी या टीमला पॅनलाइज केलं जाईल. कारण आपला 12th मॅन या ठिकाणी अवेलेबल नव्हता. ट्रॅक पॅन्ट बघा तुमची, जो प्लेअर तुमचा नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये प्रवेश केलाय. कारण ब्लॅक ट्रॅक पॅन्ट तुम्हाला जर स्पर्धेचे नियम वाचले असेल तुम्ही तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. पॅनलाइज केले सर. पॅन्ट साठी ट्रॅक पॅन्ट चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 साठी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कृष्णा. एवढी 6 बॉल मात्र पंचांकडे. अक्षयने देखील आशाभूत नजरेने पाहायला मिळत आहे. बघितलेलं तर आहे परंतु पंच मात्र आपल्या भूमिकेवरती तटस्थ आहेत. कारण समोरून बॉल बाहेर काढलाय अर्थातच दीपकने. डावखुरी हाताचा गोलंदाज याचा अर्थ बॉल पडल्यानंतर बाहेर निघणारच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. कारण या दरम्यान मात्र आणखीन एक बॉल निर्धाव गणला जातोय. बॅक टू बॅक 2 मात्र निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय दीपक यांच्या माध्यमातून. मागील एका षटकामध्ये मंदावलेला धावफलक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अक्षय त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. परंतु यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये इशारा करतायत. हा असेल व्हाईट बॉल आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र निश्चितच टीमच्या टोटल मध्ये आणखीन एक धाव अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 21 या आकड्यावरती. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. सातत्याने या षटकामध्ये आपल्याला डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळी 6 बॉल फुल लेनचा चेंडू वन साइडला भिरकावून दिलाय. अक्षयच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम बिग 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 हिट षटकार. यस डीजे. मास्टर आपण पाहतोय आपल्या स्क्रीन वरती डान्सिंग अंपायर यांचं देखील डान्स प्रात्यक्षिक आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. येस यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज दीपकने कमबॅक केलंय. पहा मागील बॉलवरती षटकाराला थोडासा टप्पा चुकला होता. फुल लेनचा चेंडू झाला त्यावरती मात्र अक्षयने केलेलं आक्रमण आपण पाहिलं. धावफलकावरती असतील सध्याच्या घडीला 27 धावा. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे. पहिला दुसरा आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र जेल कॅरी होईल आणि विकेट होईल पतन. अक्षय बॅक टू द डेग आउट. यस डीजे.
या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदलाव करताना, कारण पहिले 3 चेंडू आपण जर पाहिलं तर उजव्या हाताचा फलंदाज होता, यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज, यावेळेस लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा पिचिंग झाला थोडासा अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टिरक्षक सुभाष भोसले यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. वेल गॅदर त्या ठिकाणी, कारण थोडासा जंप घेऊन त्यांना बॉल गॅदर करावा लागला, थोडीशी कसरत त्यांना देखील करावी लागली. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिकचा फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. तदवर मात्र निश्चितच 2 धावा निश्चितच कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने डावफलक जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती मात्र यावेळेस मिळताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु या दरम्यान मात्र मोठा फटका पाहावा लागेल. वेल सेफ त्या ठिकाणी, परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून मात्र थोडीशी चुकी होते, कारण जवळपास 6 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी, षटकार वाचवलाय. तद्वर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला असताना धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 13 धावा. चला यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल NVCC करुंगळे वर्सेस उदगीर संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र आमंत्रण दिलंय करुंगळे संघाला फलंदाजीचं. त्यावेळी आपण विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 13 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेची मात्र यावेळी समाप्ती होते. आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण विखुरताना पाहायला मिळेल. डीप मध्ये आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, पाव कॉर्नर आणि रंगोंच्या दरम्यान मात्र एक क्षेत्ररक्षक आहे. तद्वर अगदी समोर देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर असं असणार हे डीपच्या क्षेत्ररक्षण. आणि 30 यार्ड सर्कल मध्ये आपण जर पाहिलं ना तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर मात्र मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक. परंतु यावेळेस आपण काय पाहायला मिळतंय, फलंदाज मात्र यावेळी तंबूच्या आश्रयाला जातोय. कॉल बिहाइंड अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचाने देखील प्रतिसाद दिलाय. यस, पहिली विकेट गमावली आहे ARCC बोरंबाल टीमने. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मैदानामध्ये प्रवेश करतोय कोण तर या संघाचा संघनायक, सर्वात अनुभवी खेळाडू सचिन पाटील 3ऱ्या क्रमांकावरती मात्र मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय सुतार राईट टाइम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. सचिन पाटीलच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती येतोय क्रॅकिंग चौकार.
पाटलावर कोणी नाच करायचं नाही, करायचा तो फकस्त पाटरी करायचा. यास पहिल्याच बॉल वरती मात्र सचिन पाटील आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळत आहेत. संजय सुतार सारख्या अनुभवी आणि शैलीदार गोलंदाजावरती देखील या ठिकाणी आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मैदानामध्ये आलाय, सांगतोय मी देखील बोरंबाळ पासून मलकापूर पर्यंतचा प्रवास उगाच नाही करून आलोय. यावेळेस मात्र गोलंदाज संजय सुतारने कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, यावेळेस मात्र ठोप्पा चेंज केला, बॉलची लाईन लेन चेंज केली, यावरती डॉट बॉलची होईल समाप्ती. आणि या चौकारानिशी मात्र आपण धावफलक जर पाहिलं ना तर जाऊन पोहोचले तब्बल 17 या आकड्यावरती. जरूर 60 धावांचा पाठलाग करायचा आहे, 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विचचा फटका आणि बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट सीमारेषा पार. सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय यावेळेस मात्र एक्स्ट्रीम स्पोर्ट ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पाटील मैदानात आले आणि पाटलांनी दाखवले आमच्याकडे देखील पाटील की कशासाठी आहे सांगतायत ते देखील. यावेळेस मात्र निश्चितच पंचांकडे लावून अपील पाहायला मिळतं. स्कोअरला एक पंचांकडे निश्चितच आशाभूत नजरेने पाहायला मिळाला. शॉट तळव्यांचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेस गोलंदाजाने कमबॅक केले. निश्चितच कमबॅक करावं लागेल. आयुष्य देखील असंच आहे, कोणत्याही क्षणी आपल्याला आयुष्यात मध्ये देखील कधी कधी वाईट वेळेला सामोरं जावं लागतं तर कधी कधी चांगल्या वेळेला देखील सामोरं जावं लागतं. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील, तद्वर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल. शाही देतील बॉलवरती, बॉलची फेकी करतील आणि षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील तब्बल 12च्या सरासरीने 24 धावा. ज्या सरासरीने शेवटच्या षटकापर्यंत धावा बनवायचे त्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये मात्र धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलेत हे दोन्ही फलंदाज. मग या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी केलेले सचिन पाटील असतील, ज्यांनी रिव्हर्सच्या प्रयत्नात 2 मोठे फटके खेळले, ज्यावरती एक चौकार आला आणि एक षटकार आला. या 2 मोठ्या फटक्यांच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिला तर 24 या धावसंख्येवरती जाऊन स्कोअर कार्ड थांबलेलं पाहायला मिळत आहे. चला त्वरा करा, विनंती असेल टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि बनवावे लागतील इथून पुढे 36 धावा. 12च्या सरासरीने 2 षटकांमध्ये जमवलेत आणि इथून पुढे उर्वरित 3 षटकांमध्ये देखील 12च्या सरासरीने गोळा करावे लागतील. यावेळी पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मधील क्षेत्ररक्षकाकडून होती चुकी आणि ही चुकी सर्वात महाग होऊ शकते, कारण ज्या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा आहेत त्या खेळाडूचा मात्र आपण झेल सोडलाय. सचिन पाटील सारख्या मातब्बर खेळाडूला तुम्ही संधी देताय, पुनरागमन करण्याचे एक चान्स देताय. सचिन पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही चान्स देऊच शकत नाही आणि जेव्हा हा फलंदाजाला संधी मिळते तेव्हा तो निश्चितच संधीचं सोनं करून दाखवतो. बराच वेळचा माझा देखील अनुभव आहे. चला क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव होतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट, त्याचबरोबर
लोंगन लेग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि या कव्हरच्या दरम्यान मात्र आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळत आहे. त्यावेळेस मात्र झेल घेण्याची संधी, पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. उलट्या दिशेने धावत जाऊन झेल पकडणे फारसं खूप कठीण असतं, परंतु याच बॉलवरती एकच धाव प्राप्त होते. झेल जरूर ड्रॉप झाला, एक धाव निश्चितच कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 26 या आकड्यावरती. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून आपण जर पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बनवाव्या लागतील 34 धावा. 34 धावा. त्यावेळी 6 बॉल शफल होऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. सचिन पाटील थोडस बीट होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्त होईल. कमबॅक केले या षटकामध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं ना तर कमबॅक करून दिलेलं पाहायला मिळतंय शाहिद कुरेशी यांच्या माध्यमातून. कारण अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आला होता अगेन्स्ट संजय सुतार. संजय सुतार यांच्या विरोधात मात्र एक चौकार एक षटकार आला होता. दरम्यान पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात शाहिद कुरेशी. यावेळेस मात्र झेल घेण्याची संधी आणि दुसऱ्या प्रयत्नात का होईना परंतु विकेट मिळते. सागर भोसलेने मात्र झेल कंप्लीट केलाय आणि एक महत्वाची विकेट गमावली आहे ARCC बुरंबाल टीमने. ज्या खेळाडूवरती दारोमदार होता, विजयाच्या आशा पल्लवित होण्याची क्षमता होती, तो फलंदाज मात्र यावेळी तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. सचिन पाटील बॅक टू द डॅग आउट. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 दिनेश. सचिनची जागा घेण्यासाठी दिनेश मात्र मैदानामध्ये आलेत. दिनेशला मात्र आपल्या टीमसाठी आपल्या संघाच्या नावासाठी मात्र इथून पुढे मोठमोठे फटके खेळावे लागतील. संघ थोडस अडचणीत आहे, अडचणीतून बाहेर काढावं लागेल, परंतु शाहिद कुरेशी याचं निश्चितच कौतुक करावं लागेल. यावेळी 6 बॉल पाहावं लागेल. स्विंग अँड मिस. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्ती होईल. आता मात्र निश्चितच आपण जर सामन्याचं चित्र पाहिलं ना थोडस वरचढ सामना असेल. निश्चितच यावेळी 6 बॉल टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल गॅदर होईल. बॉलची फेकी होईल. धावचीची संधी परंतु थांबवले. दोन्ही फलंदाजांमध्ये आपापसात ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय चांगला. त्या कारणाने मात्र धावचीत होण्याची संधी निर्माण झाली असती, परंतु ती मात्र नाकारली. यावेळी षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होते. धावफलकावरती असतील तब्बल 27 धावा. अजूनही आपण जर पाहिला तर 33 धावांची गरज असेल. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी जे समीकरण असेल 12 बॉल्स मध्ये बनवावे लागेल 33 धावा. 16.50 सरासरी. आता मात्र सरासरी वाढलेली पाहायला मिळते. जी सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये अबाधित ठेवली होती 12 धाब्यांची, तिसऱ्या षटकामध्ये त्याला मात्र लगाम लावला शाहिद कुरेशीने. कारण त्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट आली, अर्थातच सचिन पाटील सारखी एक महत्वाची विकेट आली. त्याच कारणाने मात्र थोडस बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय ARCC बुरंबाल हा संघ. जर का सचिन पाटील मैदानामध्ये असते तर 12 बॉल 33 समीकरण देखील मॅच 50-50 आपल्याला समान अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांच्याकडे ते पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, ताकद आहे. अखेरच्या षटकापर्यंत जर ते मैदानामध्ये उपस्थित असते तर मात्र निश्चितच सामना बरोबरीत आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे थोडस मात्र आपण जर पाहिलं ना तर
सामन्याचं चित्र थोडंसं झुकतं माप आपल्याला पाहायला मिळते निश्चितच प्रियांका 11 ऐनवडी या संघाच्या दिशेने. तर आत्वरा खरा विनंती असेल बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय अनुभवाचा भांडार असणारा गोलंदाज मोहम्मद मिया डांगे या टीम मधील सर्वात अनुभवी असा खेळाडू आपल्याला बॉलिंग वर मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गौसिया स्पोर्ट्स ऐनवडी संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र प्रियांका 11 ऐनवडी या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, त्यांच्याकडे देखील बॉल वळवण्याची क्षमता आहे, त्याचसाठी त्यांच्याकडे देखील त्यांच्या हाती बॉल सोपवलाय. मोहम्मद मिया डांगे राईट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या डावीकडून पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि मला वाटतं ऋतिक असतील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, ज्या ऋतिकने मात्र फलंदाजी करताना पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार लगावले होते, तोच क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि लाजवाब झेल कंप्लीट केलेला पाहतोय आपण. जवळपास काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन पासून चेस करत स्क्वेअर मिड विकेटच्या दरम्यान मात्र बॉल कॅरी केला आणि यावेळेस विकेट होईल पतन. फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश. दिनेश बाधून माघारी परतले, तदनंतर मात्र 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय आणखीन एक उजव्या हाताचा फलंदाज आनंद. तर त्वरा करा मोहम्मद मिया डांगे, विनंती असेल. इथे मात्र आपण जर पाहिला तर अकोट टप्प्याचा बॉल होता, व्हाईट बॉल. पंच मात्र वळतायत आमच्याकडे आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये मात्र दर्शवतायत ह्या असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. त्यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचे प्रयत्न आणि धावचीची संधी निर्माण झाली असती, परंतु फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न, दिवस खाण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मात्र अपयश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला लवकर आता फलंदाज आहे समोर मोहम्मद मिया डांगे. वेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, जसा बॉल पिचिंग झाला तसा अतिरिक्त उचली घेत यष्टीच्या दिशेने जातोय आणि उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय, त्याबद्दल पंच देखील आमच्याकडे वळत आहेत आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये दर्शवत आहेत, ते देखील दाखवत आहेत. हा असेल व्हाईट बॉल. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 30 या आकड्यावरती. यावेळी साखोट टप्प्याचा बॉल, षडंपूलचा फटका, बॉल फसलाय आणि लाजवाब झेल कंप्लीट होतोय त्या ठिकाणी. अगेन्स्ट दी सन राईटच्या मात्र सूर्यकिरणांच्या मात्र अगेन्स्ट मात्र चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर सामन्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सामन्याचं झुकतं माप आपण निश्चितच प्रियांका 11 ऐनवडी या संघाच्या दिशेने पडताना पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिला तर समसमान अवस्थेत असणारा हा सामना. 3ऱ्या षटकामध्ये जिथे सचिन पाटीलची विकेट गमावली तिथून मात्र सामन्याचा चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये संदीप येत आहेत. इनॅट नंबर 6 वरती 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रवेश करताना
संदीप आपल्याला पाहायला मिळतात, परंतु निश्चितच अनुभव काय असतो, अनुभवाचे बोल कशा प्रकारचे असतात हे सांगताना या ठिकाणी आपल्याला हे संपूर्ण षटक हाताळणारा गोलंदाज अर्थातच मोहम्मद मिया डांगे त्यांनी देखील दर्शवून दिलंय, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे अनुभवाचा पुरेपूर असणारा भांडार आहे, त्याच अनुभवातून मी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत खेळणारा क्रिकेट याच्या जोरावरती ते सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना त्यावेळेस पुन्हा एकदा खोलावर टप्प्यात चेंडू, धावचीची संधी, थोडस क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, क्षेत्ररक्षकाकडून मात्र झाली चुकी. आणखीन एक विकेट निश्चितच गमावली असती तर अचूक फेकी झाली असती तर, परंतु या दरम्यान आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, या ठिकाणी षटक क्रमांक 4चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे तब्बल 31 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल उदगीर टीम आपण सज्ज राहायचं आहे, जसा सामना फिनिश होईल तसं आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझी विनंती असेल किरण आपल्याला देखील NVCC करुंगळे सलामीची जोडी सज्ज ठेवायची, जसं मैदानामध्ये सामना फिनिश होईल आपली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्रवेश करणं अनिवार्य असेल. तर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय सुतार अखेरचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सुतार आपण पाहतोय अखेरचं व महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा बनवायचे आहेत. अशा वेळी मात्र अक्षयवरती दाखवलेला विश्वास, कर्णधाराने मात्र त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. संजय सुतार कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आणि सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू घेऊन अक्षय सुतार, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि लाजवाब झेल पकडलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सापळा रचला होता, जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज यावेळेस आपल्याला अडकताना पाहायला मिळतोय. निश्चितच संदीपला माघारी परतावं लागतंय. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मात्र गळाला लागताना पाहायला मिळते. अक्षय सुतारच्या पहिल्याच बॉलवरती एक विकेट प्राप्त होती. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये संतोष, यावेळीचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय बुरंबाल टीमला. तू चल मैं आया असंच काहीसं चित्र बुरंबाल टीमच्या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. कोणी फलंदाज मैदानामध्ये थांबायला तयार होत नाहीये. तू चल मी येतो, तुझ्या पाठून मी येतो, असंच एकमेकाला येता जाताना आव्हान देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीला मैदानात येणारा नवीन फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण. चार चेंडू आणि इथून बनवावे लागतील. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 29 धावा, अशक्य असं काहीच नाही पण बनवावे लागेल, कारण क्रिकेटमध्ये बराच वेळेला खूप मोठमोठे रेकॉर्ड्स देखील बनताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. परंतु इथून गोलंदाजाकडून काही चुकी झाली तर मात्र निश्चितच 4 चेंडू मध्ये 29 देखील बनतील. परंतु सध्या आपण जर पाहिलं तर येस, पंच आमच्याकडे वळतायत आणि आपल्या अनोख्या शैलीमध्ये व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि हा असेल व्हाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 32 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू 28 धावा, 28 धावा 4 चेंडू. ऐनवाडी की बुरंबाल, बुरंबाल की ऐनवाडी, कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल? आणि आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, बनवावे लागतील. इथून पुढे 28 धावा. काय अचूक टप्प्याची गोलंदाजी या अखेरच्या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सुतार यांच्या माध्यमातून जो विश्वास दर्शवला होता त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी होते. परंतु या दरम्यान मात्र पुनश्च एकदा थोडस दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सुतार
यस इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चुकी होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक आहे तिथे शाहिद. ज्या शाहिदने मात्र संपूर्ण सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय असा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शाहिद कुरेशी. आणि लक्ष्मणला मात्र यावेळेस माघारी परतावं लागतंय कारण नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय कृष्णा. मिनिट नंबर 9 9व्या क्रमांकावरती कृष्णा मैदानामध्ये दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू मध्ये बनवाव्या आहेत 28 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. इथून मात्र खूप अवघड असं समीकरण. 2 चेंडू 28 धावा. चला त्वरा करा अक्षय, थोडीशी विनंती असेल तुम्हाला. येस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. या आकड्यावरती पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक सोयीर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी सामन्याचं जवळपास चित्र स्पष्ट झालंय परंतु गोलंदाजांकडून मात्र सातत्याने चुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यास इथे पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल लीगल डिलिव्हरी असेल. अखेरच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल पाहावं लागेल. मॅच होते फिनिश. चला एक चेंडू अजूनही शेष असेल. चला सामना होतो फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन प्रियांका 11 ऐनवडी, तुम्ही या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरताय आणि हार्ड लक ARCC पुरंबार. आणि तुमचं देखील अभिनंदन. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं देखील मी हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच असेल अर्थातच ज्या प्लेयरने लगातारचे 4 षटकार लगवले तो अर्थातच ऋतिक असेल प्लेअर ऑफ द मॅच. आणि जसा नवीन सामन्याला प्रारंभ होईल तसं मायक्रोफोन वरती होईल बदलाव आणि मायक्रोफोन वरती मी आमंत्रित केलेले अर्थातच खास मुंबई वरून आमच्या सोबत जुडलेले शैलेश जाधव सरांना. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने उदगिरी संघ तर एका बाजूने करुंगळी संघ. उदगिरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उदगिरी संघ विनंती असेल आपल्याला देखील आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण पाहतोय शिस्तीचं पालन करून लाईनअप मध्ये खेळपट्टीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आपण पाहिलं गेलं तर उदगिरी संघ आपण पाहतोय. विनंती असेल करुंगळी संघाला देखील आपण कोणताही वेळ खर्च करू नका. आपण सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. लगेचच आपण सामना देखील सुरुवात करणार आहोत.
दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण समालोचन कक्षात पाठवायचे आहेत. विनंती असेल दोन्ही संघांना आपले 12 खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगेल नक्कीच ड्रेसिंग हे कंपल्सरी असेल. आपण चेसिंग देखील कंपल्सरी असेल. ट्रॅक नक्कीच ब्ल्यू किंवा ब्लॅक चालेल, पण मात्र ड्रेस टी शर्ट्स हे कंपल्सरी असतील. प्रत्येकाच्या 11 खेळाडूंचे सेम टी शर्ट असणं हे गरजेचं आहे आणि त्या पॅनलाइज केलं जाईल. 2 धावेची पॅनल नक्की दिली जाईल. विद्यमान सामना आपण पाहतोय. अर्थातच सन्माननीय आदरणीय माननीय श्री अनिलभाई पाटील येलूर यांच्या प्रस्तुत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स स्वामी मेडिकल डीएम फार्मा आयोजित शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व दुसरं एक दैदिप्यमान सोहळा, एक नेत्रदीपक असा सोहळा आपण पाहतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं आणि तमाम शाहूवाडीकरांचं क्रिकेट समालोचक विनोद कृष्णा पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना. एका बाजूने NBCC करुंगळी आणि त्यांना फाईट करतायत उदगिरी संघ. नक्कीच उदगिरी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा पारंपरिक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी NBCC करुंगळी संघाला. करुंगळी संघाचे दोन्ही फलंदाज, सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं गेलं तर एका बाजूने किरण तर एका बाजूने भगवान आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज रोहित पाटील. पहिला चेंडू, क्या बात आहे, अचूक टप्पा आणि त्या टप्प्यावर पूर्णपणे बॅटचं नियंत्रण. चेंडू जातो सीमारेषे पार. इथे मात्र पंचांचा देखील आलाय नो बॉलचा इशारा. 1+6 अशा धावा मिळतील 7.